चला तर आपल्याला नवीन सुरुवात करायचं आहे चार्ट पॅटर्नच्या पार्ट 2 साठी. ठीक आहे. तर आपलं पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे काही चार्ट पॅटर्न्स म्हणजे काय 4 प्रकारचे आय थिंक बघितलं आहे आपण. तर आपल्याला पुढचं काही बघायचे आहेत ते आता ह्या व्हिडिओमध्ये कवर करून घेऊया. तर पहिल्याच्या एका व्हिडिओमध्ये रिव्हर्सल पॅटर्न, कम्युनिकेशन पॅटर्न, ब्रेकआउट पॅटर्न, रिव्हर्सल पॅटर्नचे पार्ट 1 आणखीन पार्ट 2 दोन केले. ठीक आहे. मग बाकीचे व्हिडिओमध्ये कंटिन्युएशन पॅटर्न आणि ब्रेकआउट पॅटर्न हे घेऊयात. ठीक आहे. तर रिव्हर्सल पॅटर्नमध्ये आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय काय बघितले एकदा बघून घेऊयात. हेड अँड शोल्डर बघितलेलं. एक मिनिट, मी पेन चालू करायला नाही, एक सेकंड. What? You're fired. हां, हां. तर पेन चालू केलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये का बघितलेलं आपण ते तुम्हाला सांगतो. बघितले हेड अँड शोल्डर बघितलेलं आहे, इनवर्स हेड अँड शोल्डर बघितलं आपण, आणखीन डबल टॉप बघितले, डबल बॉटम बघितले. ठीक आहे. हे 4 प्रकारचे आपण इथं लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आता तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम, रायझिंग वेज, फॉलोइंग वेज, राऊंडिंग टॉप आणि राऊंडिंग बॉटम हे बघायचं तर आहे माझं एम ह्या एका व्हिडिओमध्ये. तरी पण आपण बघूयात व्हिडिओमध्ये कवर होते का नाही. आपल्याला भरपूर मोठा व्हिडिओ करून घ्यायचा नाही. ठीक आहे. डबल टॉप, डबल बॉटम झाले, ट्रिपल टॉप. ठीक आहे. तर आपल्याला हे पुढचं पार्टचं आहे आपल्याला हे व्हिडिओमध्ये ॲड करायचं. ज्यांनी पार्ट 1 बघितलेले नाहीत पहिलं पार्ट 1 बघून घ्या, मग नंतर पार्ट 2 साठी आपल्याला पुढचे काही आहेत चार्ट पॅटर्न ते बघून घेऊयात आपण. ठीक आहे. पहिल्याचे चार्ट पॅटर्न समजून घेतलं तर आपल्याला मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे नेमकं काय राहते काय नाही ते. तर आपल्याला हे इथं पण सेम त्याच टाईपमध्ये राहणार आहे, फक्त आपल्याला आकृती ध्यान ठेवायचं आहे. काम तर कुठलंही चार्ट पॅटर्न घ्या, कुठलंही ट्रेड घ्या, काही घ्या तुम्ही, काम तर ते एकच करणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे मेन, आणखीन त्याचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चार्ट. ठीक आहे. तर आता ट्रिपल टॉप पॅटर्न, तर ट्रिपल टॉप पॅटर्नसाठी बघूयात आपण. ठीक आहे. मार्केटचा हाय डाऊन पोझिशनपासून अप पोझिशन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, म्हणजे कुठलं आहे मार्केट. आता इथून जे फर्स्ट ऑफ ऑलचं चाललं आहे त्याला काय म्हटलं जायचं आपण, एक अप ट्रेंड आहे. ठीक आहे. अप ट्रेंड कुठलेही घ्या ट्रेड, आपण कुठलेही मार्केट घ्या, कुठलेही चार्ट ओपन करा तुम्ही, एक मार्केटचं एका पोझिशनमध्ये कधीही चालत नाही मार्केट, त्याला दुसरी पोझिशन घ्यावंच लागेल. कसं आहे माहिती आहे का, आता आपण नुसतं बायर्स जर असली तर त्यांना सेल करण्यासाठी कोणतं राहायला पाहिजे. मार्केट एका साईडला मूव तर होत नाही ना कंटिन्यू, त्याच्यापायी मार्केट बाय पण होतं सेल पण होतं. बाय सेल हे मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये चालणारच आहे, हे कधी चुकणार नाही. तर मेन टार्गेट आपलं काय असते, आपल्याला प्रॉफिट बुक करण्यासाठी. जेव्हा एक मार्केटची एक न्यूज म्हणा, मार्केटची एक पद्धत म्हणा, मार्केटचा एक चार्ट पॅटर्न म्हणा, जे काही त्या पद्धतीनुसार चालतं आहे तेव्हा त्या मार्केटकडून आता आपल्याला हे एक पद्धत आहे. ठीक आहे. आता हे बघा मार्केटची आता ट्रिपल टॉपची पद्धत काय, एक नेकलाईन आहे म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन. इथून मार्केट ह्याला ब्रेक केलं आणि मार्केटमध्ये म्हणजे सगळे लोक काय म्हणतात, म्हणजे लिहून ठेवलेलं काय आहे काय नाही ते. मार्केट जेव्हा इथून ब्रेक करते तेव्हा एक रिट्रेसमेंट द्यायचं म्हणते, आणि तिथून आपल्याला 1/4 2/4चा आपण इथं टार्गेट घेऊ शकतो. ठीक आहे. एवढ्या साईडला खालती. पण ह्याचं कारण काय, एक मार्केटचं चार्टची एक पद्धत आहे, इथं दाखवलं आहे बघा तुम्हाला, एक चार्टची पद्धत आहे इथं. त्या पद्धतीनुसार मार्केट जे तिथं चालणारच आहे. आणि आता
जास्तीत जास्त आता पद्धत सगळ्यांना कळू लागले. मार्केटमध्ये फोमो ट्रेड व्हायला लागले. म्हणजे आता समजा जे छोटे ट्रेडर्स राहतात त्यांना काय शिकवलेलं आहे, मार्केट इथून खाली आलं, एक रिट्रेसमेंट झाली की मार्केट येतो, पण हिच्या खाली आलं. आता मेन चूक कुठं होते तुम्हाला सांगतो. हे आहे ड्रॉइंगमध्ये दाखवलेलं आहे. आता मार्केट इथून खाली आला, ठीक आहे, पहिलं समजून घ्या मी काय म्हणतो काय नाही ते, कारण मी हर एका व्हिडिओमध्ये हे सांगतोयच. पण कसं आहे, हेच पद्धत सगळीकडे वापरलं जाते, एवढी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आता मार्केट इथून ह्या नेकलाईनपासून म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल लाईनपासून मार्केट खाली येते. तर आता सगळेजण मार्केट ट्रेडर्स काय करतात, आपल्यासारखे सगळ्यांना काय शिकवलेलं आहे, इथून 3 टॉप झालं म्हणजे ट्रिपल टॉप झालं, वरून एक लाईन घेतलं, खालून एक हॉरिझॉन्टलची लाईन घेतली. आता ह्या साईडला आले मार्केट, अरे इथे एक रेड कॅन्डल झाला, मग आता आपल्याला वाटणार की आता इथून मार्केट खाली पडणार. त्याच्यामुळे आपण इथं काय करतो, इथं बाय करतो, आणखीन इथं स्टॉप लॉस इथं वर लागते आपलं. त्याच्यामुळे मार्केट आता काय करते, मार्केटला द्यायचं आहे ना, एकतर आपल्याला पैसा, जे काय मोठे ट्रेडर्स राहतात त्यांना पैसा कुठून जाते, आपल्यासारखं करून हंड करतात, मग नंतर तिथून जाते. आता जवळपास पहिलं आता कसं असते तुम्हाला सांगतो मी. आताच्या मार्केटमध्ये इथून नेकलाईन, इथून हे झालं तर रिट्रेसमेंट, इथून वरती खाली येणं, आणखीन पद्धतीनुसार सगळ्या गोष्टी चालत राहणं. आता कसं आहे, तेथलच्या साईडला वर गेले म्हणलं तर आता खाली येते म्हणलं तर सगळ्यांचं स्टॉप लॉस इथं झालं. आणि मार्केट मोठे ट्रेडर्स काय करतात, पहिलं स्टॉप लॉस सगळ्यांचं हँड केलं, आता इथं स्टॉप लॉस सगळ्याचं घेतलं, सगळ्यांचं लॉस झालं म्हटलं तर आता सगळेजण विचार करतात इथून वर जाते म्हणलं तर सगळेजण इथं बाय करायचं पोझिशन तयार करतात आणि मार्केट इथं टार्गेट ठेवून इथं स्टॉप लॉस ठेवतात. पण इथूनच मार्केट काय करते, झपमण्या खाली येते, सगळ्यांचं स्टॉप लॉस पण हिट होते आणि दुसरे काही ट्रेड्स घेऊ शकत नाही, आणि खालच्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग होते. कळलं, ठीक आहे. ही आहे मेन गोष्ट, सगळेजण हे पहिलं समजून घ्या. आता ट्रिपल टॉप पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला सांगतो. एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन आणि एक दुसरी सपोर्ट लाईन आणि एक रेजिस्टन्स लाईन, हे झालं सपोर्ट लाईन, हे झालं रेजिस्टन्स लाईन. 2 लाईनच्या मध्ये मार्केट वर खाली जर केलं, आणखीन एक ट्रिपल टॉप जर झालं 3 बिल्डिंगसारखं, ठीक आहे, आणि ट्रिपल टॉप झालं सेम त्याच रेजिस्टन्स आणि ते सपोर्टला जर सपोर्ट करत असेल, आणखीन मार्केट जेव्हा सपोर्टच्या इथं सपोर्ट जर ब्रेक करत असेल आणि तिथं जर ब्रेकआउट देऊन मार्केट जर खाली जात असेल, तर आपण इथं खालच्या साईडला आपण इथून एंट्री घेऊन इथून टार्गेट एकदम डिसिप्लिनमध्ये विथ स्टॉप लॉस ॲड करून हे घेऊ शकतो. हर एक ट्रेड हे 100% हे 100% आपल्याला सक्सेस भेटेल असं पण असते. त्याच्यापैकी हर एक ट्रेडसाठी आपल्याला नीट विचार करून आणि डिसिप्लिनमध्ये ट्रेड घ्यावं लागेल. आपण फुल आता हे एक झाले, हे एक पॅटर्न आलं, अरे आपण हे बॅक टेस्ट वगैरे केलो, 10 वेळेस बॅक टेस्ट केलो, बराबर आलं, आणि जर तुमचं नशीब गांडूळ राहील तर मग तुम्ही ज्यावेळेस ट्रेड घेता तेव्हाच ते मग कट होऊन जाते. कळलं का, असं होऊन जाते. त्याच्यापैकी तुम्ही काय करा, पहिलं समजून घ्या, मग नंतर पुढे काही पैसे ॲड करा, मग त्याच्यामध्ये पैसे लॉस झाल्यानंतरच तुम्ही ते शिकू शकता. माझ्याप्रमाणे आजकाल कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक डेमो अकाउंटवरून पण ट्रेडिंग करू शकतो, पण त्याच्यातून आपल्याला काही समजणार नाही, ठीक आहे. त्याच्यापैकी असं स्वतःचे आपले जोपर्यंत आपले खरे पैसे जात नाही तोपर्यंत माणूस ट्रेडिंग शिकत नाही. हे जे गोष्ट आहे ना ती 100% फॅक्ट आहे, ठीक आहे. तर ट्रिपल टॉप पॅटर्न समजायला तुम्हाला सगळ्याची एकच पद्धत आहे, फक्त आकृती वेगळी आहेत आणि सांगण्याचे तरीका वेगळा आहे. एक गोष्ट समजून घ्या पहिलं, ठीक आहे. आता ट्रिपल बॉटम पॅटर्न मी तुम्हाला काय सांगितलं, तर ट्रिपल टॉप म्हणजे काय, वरच्या साईडला आहे, ठीक आहे. वरच्या साईडला काय तुम्हाला सांगतो, ट्रिपल टॉपमध्ये काय, एक सेकंड, ट्रिपल टॉप मार्केट वरच्या साईडला आहे, आणखीन खाली जेव्हा जातो त्याला उलटं म्हणायचं की ट्रिपल टॉप. हे तर खाली जाते म्हणलं तर हे ट्रिपल बॉटम ह्याला म्हणसाल तुम्ही, ठीक आहे. तसं तुम्हाला वेगळं नाव द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता.
आपल्या समजण्यावर आहे सगळे डिपेंड आहे. ठीक आहे. आता हे बघा ट्रिपल बॉटम पॅटर्न. ट्रिपल बॉटम पॅटर्न म्हणजे काय, सेम एक सॉरी लाईन चुकीची गेली. हां, ट्रिपल बॉटम पॅटर्न काय, एक लाईन झाली हॉरिझॉन्टल लाईन, आणखीन एक रेजिस्टन्स लाईन आहे, सपोर्ट लाईन. सपोर्ट लाईनला मार्केटवरून खाली आलं, 3 बॉटम केलं, 4था बॉटमला ब्रेकआउट दिलं, आणखीन मार्केट जर वर जात असेल त्याला ह्यालाच म्हणायचं, वरच्या साईडला जेव्हा जात असेल तर ट्रिपल बॉटम पॅटर्न म्हणायचं, आणि खालच्या साईडला जात असेल तर ट्रिपल टॉप पॅटर्न म्हणायचं. ठीक आहे. हे उलटं नाव दिलेलं आहे पण हेच फॅक्ट आहे. आणखीन इथं ब्रेकआउट, मग नंतर त्याचं रिट्रेसमेंट जेव्हा देतो मार्केट, आणखीन आपल्याला भले एक 500 रुपये प्रॉफिट होत असेल तर 200 रुपयाचं प्रॉफिट केलेलं पडतल खाते, पण ह्याच्यामध्ये डिसिप्लिन येते. मोस्ट इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन. डिसिप्लिनमधूनच तुम्ही मोठे ट्रेडिंग घ्यायला शिकू शकता. आत्ताच 500 रुपये पाहिजे तुम्हाला, इमर्जन्सी आहे 1000 रुपये पाहिजे इमर्जन्सी, असं केला तर तुम्ही सगळेच पैसे घालवताल. ठीक आहे. पहिले समजून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी. एकच आहेत, ट्रिपल टॉप ट्रिपल बॉटम. म्हणजे बॉटम म्हणजे काय, वरती जाणं, आणि टॉप म्हणजे काय, खालती येणं. त्याच्यापायी मार्केट बॉटम म्हणजे काय, मार्केट वरून खाली येतो आणखीन खालून वर जातो, म्हणून ह्याला बॉटम म्हटलेलं आहे. ठीक आहे. बॉटम टू टॉप आणि टॉप टू बॉटम समजून घ्या असं सोप्या भाषेत. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघूयात रायझिंग वेज पॅटर्न. रायझिंग वेज म्हणजे काय, जेव्हा एक हॉरिझॉन्टल हे जे आहे ट्रेंड लाईन दोन, एक सेकंड, जे ह्या म्हणजे रायझिंग वेजमध्ये जे ह्या आकारामध्ये येते दोन लाईन, आणि त्या दोन ट्रायंगल, त्या दोन सपोर्ट लाईन ट्रेंड लाईनच्या मध्ये जर मार्केट जर तिथंच खेळत असेल, त्याच्यावरती जर जात नसेल, एक लास्ट स्टेपला मार्केट जेव्हा त्या सपोर्टला जर ब्रेक करून जर ब्रेकआउट जर देत असेल तर तिथं आपण टार्गेट डोज आपण घेऊ शकतो, कारण तिथं टार्गेटचे आपले चान्सेस वाढतात. हे सगळीकडे होत नसतं. ठीक आहे. त्याच्यापैकी अशा ठिकाणी टार्गेटचे आपले चान्सेस वाढू शकतात. ठीक आहे. आता हे रायझिंग वेज काय, रायझिंग म्हणजे वरच्या साईडला जाणं, आणि ह्याची पद्धत आहे जुनी झाली ते सोडा विषय. ठीक आहे. आता राऊंडिंग टॉप पॅटर्न. राऊंडिंग टॉप पॅटर्न म्हणजे काय, मार्केटचे सपोर्ट लाईन आहे, सॉरी एक सेकंड, मार्केटचा सपोर्ट आहे, आणखीन त्याच्या बॉटम म्हणजे काय, बॉटम म्हणजे खालून वर जातो, त्याला बॉटम म्हणलं आहे. मग सपोर्ट लाईनच्या इथून जर हे चार्ट जर त्याच्या गोल सर्कल जर जात असेल तिथून, ते मार्केट ब्रेकआउट देऊन मग वरच्या साईडला जर जात असेल तर ह्यालाच म्हटलेलं आहे राऊंडिंग बॉटम पॅटर्न. म्हणजे राऊंड काय आहे, कपाच्या आकाराचा आहे, अंड्याच्या आकाराचा आहे, प्लेटच्या आकाराचा आहे, आणि हे गोल आकार आहे, त्याच्यापैकी ह्याला राऊंडिंग बॉटम पॅटर्न असं दिलेलं आहे. कुठलंही बॉटम घ्या तुम्ही, कुठलंही अपट्रेंडचं घ्या, ते मार्केटला जर वर जायचं असेल तर हेच पद्धत सगळ्या मार्केटमध्ये फॉलो होते. आपल्याला दुसरी दरवेळेस पद्धत वेगवेगळी असते हे समजून घ्यायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. फक्त ह्या पॅटर्नमध्ये काय नाव आहे, ह्या पॅटर्नचा अर्थ काय, हे एवढं समजून घ्या, तुम्हाला सगळं काही बाकीचं समजायची गरज नाही. हे राऊंडिंग बॉटम पॅटर्न समजलं. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघावं लागेल. अरे राऊंडिंग बॉटम पॅटर्न झाला, सॉरी एक सेकंड, राऊंडिंग बॉटम पॅटर्न, ट्रिपल टॉप घेतला आपण, ट्रिपल बॉटम घेतले, रायझिंग वेज घेतले, फॉलोइंग वेज घेतलाय का आपण, शिकवण्याच्या नादात मी विसरून तर गेलो नाही. रायझिंग वेज, फॉलोइंग वेज पण झाले. फॉलोइंग वेज, राऊंडिंग टॉप आणि राऊंडिंग बॉटम, राऊंडिंग टॉप आणि राऊंडिंग, अरे हां राऊंडिंग टॉप राहिलं ना, सॉरी. ठीक आहे. काय हरकत नाही. राऊंडिंग बॉटम झाल्यानंतर राऊंडिंग बॉटम समजून घेतलंय ना आपण, तर राऊंडिंग टॉप डबल समजून घेऊयात. हेच आहे सेम. ठीक आहे. एक नेकलाईन येईल,
अरे यार असं झालंय ना. हां, ते चालू करण्याच्या चक्करमध्ये गेलं वाटलं. एक नेकलाईन येईल, त्या नेकलाईनच्या वरती मार्केट एक उलटा कप करल, आणखीन तिथंच फ्लो करत करत मार्केट जेव्हा एक त्या नेकलाईनला आणि त्या बॉटमचं जे काही सर्कल आकार आहे ते ब्रेक करून तिथं रिट्रेसमेंट देईल. आणखीन मार्केट जर खाली जात असेल तर मग ह्याला समजून घ्यायचं राऊंडिंग टॉप पॅटर्न. ह्याला टॉप पॅटर्न कसं काय म्हटलं, आणखीन बॉटम पॅटर्न म्हणजे काय हे समजून घ्या पहिलं. कन्फ्यूज व्हायसारखं आहे. टॉप म्हणजे हे जे काही सर्कल आहे ते वरच्या साईडला आलं, हे मार्केटचं सपोर्ट आहे. वरच्या साईडला आलं हे टॉप झालं. ह्याचं नाव मेन इम्पॉर्टंट इथं टॉप दिलेलं आहे. टॉप पॅटर्न म्हणजे काय, डाऊन जाणून प्रॉफिट देणं म्हणजे ह्यालाच म्हणलेलं आहे टॉप पॅटर्न. ठीक आहे. आता दुसरं बघ, राऊंडिंग बॉटम पॅटर्न. बॉटम म्हणजे काय, खाली राहणं, हे खालीच आहे. ठीक आहे. आणखीन इथून वरती जाते मला तर ह्याचं बॉटम असल्यामुळे खाली वर जाते आणि वरून खाली येते कुठलीही गोष्ट. आणि ते इथं तेच थेरी आहे. समजलं राऊंडिंग बॉटम पॅटर्न आणि राऊंडिंग टॉप पॅटर्न म्हणजे काय. वरचं खाली येणार आहे आणि खालचं वर जाणार आहे. फक्त रिट्रेसमेंट न्यूज काय म्हणते. आणखीन दुसरी गोष्ट म्हटलं तर सगळ्या गोष्टी कसं आहे, हे एक झालं, एक चार्ट आलं, तसं होत नाहीत आता. हर एक गोष्ट हळूहळू बदलत जाते. ते मी हर एका व्हिडिओसोबत तुम्हाला टाईम टू टाईम सांगत जाईन. त्याच्यापैकी तुम्ही सगळे व्हिडिओ प्रॉपरली बघा. ठीक आहे. पार्ट 1 बघा, मग नंतर पार्ट 2 बघा. आता आपल्याला हे पार्ट 2मध्ये ना जवळपास झालेलं आहे रिव्हर्सल पॅटर्न. आता पहिलं आपलं रिव्हर्सल पॅटर्न आहे, मग नंतर दुसरं कंटिन्युएशन पॅटर्न आहे. ठीक आहे. कंटिन्युएशन पॅटर्नचं मला लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईन. रिव्हर्सल पॅटर्नमध्ये आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न झाले. रिव्हर्सल पॅटर्नमध्ये आपलं हेड अँड शोल्डर पॅटर्न झाले, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न झाले, मग दुसरं डबल टॉप पण पॅटर्न झाले, डबल बॉटम पण पॅटर्न झाले, ट्रिपल टॉप झाले, ट्रिपल बॉटम पण झाले, रायझिंग वेज झाले. रायझिंग वेज म्हणजे काय समजलं ना तुम्हाला, आणि फॉलिंग वेज. ठीक आहे. तुम्हाला अजून एकदा सांगतो मी. रायझिंग वेज म्हणजे ह्याचा आकार वरच्या साईडला आहे, आणखीन खाली जातो म्हणजे ते रायझिंग. आणि फॉलिंग वेज म्हणजे ह्याचा आकार खाली आहे, खाली जाते, आणखीन मार्केट वर जाते. त्याला म्हणते रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. वरती आणखीन खालती जाणार. ठीक आहे. सॉरी, एक सेकंड. ठीक आहे. हां, चला आलं ना. फॉलिंग वेज झालं. राऊंडिंग पहिलं आपलं झालं राऊंडिंग बॉटम झालं, मग नंतर झालं राऊंडिंग टॉप. ठीक आहे. जवळपास आपले हे सगळे प्रकारचे इथं झालेले आहेत. ठीक आहे. रिव्हर्सल पॅटर्नमध्ये आपण सगळ्या प्रकारचं बघितलेलं आहे. असंच तुम्ही सगळे व्हिडिओ पार्ट 1 पार्ट 2 बघा आणि कमेंट वगैरे करा कसं वाटलं काय नाही ते व्हिडिओ. आणखीन तुम्हाला मराठीमध्ये शिकायचं आहे, आणखीन पुढे कुठल्या भाषेत आहे ते पण सांगून टाका तुम्ही. ठीक आहे. आणखीन सोप्या भाषेत आहे. फक्त माझं काय इंटेन्शन तुम्ही सोप्या भाषेत समजून घेणं. काय, मार्केट वरती गेलेलं खाली येणार आहे, आणखीन खालती गेलेलं वरती जाणार आहे. फक्त जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग जर करायचं राहील तर तुम्हाला डेली बेसिसवरती बसावं लागेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी बघावं लागतील. ठीक आहे. आणि ते बघितल्यानंतरच पुढच्या गोष्टी पुढे येत जातील आपल्याला. असं सहजासहजी कुठलीही गोष्ट आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे. तर मग आता हे आपलं रिव्हर्सल झालेलं आहे. तर मग आता आपण इथं ह्या व्हिडिओला स्टॉप करूयात. आणखीन मी नंतर लवकरच कंटिन्युएशन पॅटर्नचा व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे. बाय. थँक्यू सो मच.